we know about the errors, various types of errors, and how these errors are minimized. Mainly there are two types of errors. One is systematic error and second is random error. Also we know about the mistakes. Mistakes can be totally avoided, but errors cannot be avoided, but we can minimize them. And we know the methods to minimize the errors. Also we have discussed about the accuracy and error. More the accuracy, error will be less. If accuracy is less, then there will be more error. So accuracy of any measurement depends upon the measuring instrument which we have used for the measurement. For example, suppose we want to measure the physical quantity length. In order to measure the length, we can use the meter scale, the first meter scale. Then we can use the vernier calipers. Also we can use the micrometer, screw gauge. So we can use these instruments to measure the length of the object. Now accuracy of the measurement depends upon the least count of that measuring instrument. Depends upon the least count. Of that measuring instrument. Now what is least count? Least count ला मराठीत म्हटलं जातं लघुत्तम माप. त्या मेजरिंग इन्स्ट्रुमेंटचं लघुत्तम माप. आता लघुत्तम माप म्हणजे काय की दिलेल्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्यानं आपण जी कमीत कमी मेजरमेंट करू शकतो त्या मेजरमेंटला लघुत्तम माप असं आपण म्हणतो. ओके. आता लघुत्तम माप फॉर एक्झाम्पल आपण जर मीटर स्केलचा विचार केला तर मीटर स्केलमध्ये एक 100 सेंटीमीटरचा आपला एक मीटर असतो आणि त्या प्रत्येक सेंटीमीटरचे एकूण 10 भाग केलेले असतात. एका सेंटीमीटरचे 10 भाग केलेले असतात आणि त्या प्रत्येक भागाला आपण 1 मिलीमीटर म्हणतो. 1 मिलीमीटर किंवा त्यालाच आपण म्हणतो 0.1 सेंटीमीटर, 0.1 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला कमीत कमी मीटरच्या संख्येचं आणि किती मोजता येतं तर 0.1 सेंटीमीटर एवढं त्या ठिकाणी आपल्याला मोजता येतं. ओके. म्हणून 0.1 सेंटीमीटर हे मीटर स्केलचा लघुत्तम माप आहे. इट इज द लिस्ट काउंट ऑफ मीटर स्केल इज 0.1 सेंटीमीटर. इफ द सेम मेजरमेंट इज टेकन विथ द हेल्प ऑफ वर्नियर कॅलिपर्स, then with the help of vernier calipers we can measure the smallest measurement 0.01 centimeter. आपल्याला कमीत कमी किती मोजता येतं 0.01 सेंटीमीटर. म्हणजे एका सेंटीमीटरचा 100वा भाग आपल्याला मोजता येतो. इथे एका सेंटीमीटरचा आपल्याला 10वा भाग, म्हणजे एका सेंटीमीटरचे 10 भाग केले तर एक भाग मोजता येतो. इथं एका सेंटीमीटरचे 100 भाग केले तर तो लहानात लहान भाग आहे तो आपल्याला मोजता येतो. म्हणून त्याचं लिस्ट काउंट आहे 0.01 सेंटीमीटर. इफ द सेम मेजरमेंट इज टेकन विथ द हेल्प ऑफ मायक्रोमीटर स्क्रू गेज, देन द लिस्ट काउंट ऑफ मायक्रोमीटर स्क्रू गेज इज 0.001 सेंटीमीटर. हा त्याचा लिस्ट काउंट आहे. म्हणजे एका सेंटीमीटरचा 1000वा भाग आपल्याला मायक्रोमीटर स्क्रू गेजच्या सहाय्यानं मोजता येतो. म्हणजे लिस्ट काउंट जर आपण विचार केला, व्हॉट इज लिस्ट काउंट फर्स्ट? लिस्ट काउंट इज नथिंग बट इट इज द स्मॉलेस्ट मेजरमेंट दॅट कॅन बी टेकन विथ द हेल्प ऑफ एनी गिवन मेजरिंग इन्स्ट्रुमेंट is called as the list count of that instrument. Do you get it?
म्हणजे कुठल्याही दिलेल्या मोजमाप करण्याच्या साधनानं आपण जे कमीत कमी मोजमाप करतो, कमीत कमी मेजरमेंट करतो, त्या मेजरमेंटला लघुत्तम माप किंवा त्याला आपण लिस्ट काउंट इंग्लिशमध्ये असं आपण म्हणतो. आता इथं जर आपण विचार केला, याचा लिस्ट काउंट, याचा लिस्ट काउंट आणि याचे लिस्ट काउंट, या तिन्हींची जर तुलना आपण केली तर हा जो लिस्ट काउंट आहे, हा लिस्ट काउंट त्या ठिकाणी कमी होत जातो. म्हणजे इथं आपण जर मेजरमेंट केली, एखादा ऑब्जेक्ट आहे त्याची मेजरमेंट केली मीटर स्केलच्या सहाय्यानं, तर आपल्याला समजा 3.4 सेंटीमीटर असं आपल्याला मोजता येईल. 3.4 सेंटीमीटर. तेच जर आपण वर्नियर कॅलिपर्सच्या सहाय्याने मेजरमेंट केली 3.42 अशी मेजरमेंट, कारण डेसिमल नंतर त्या ठिकाणी 2 डिजिट्स आहेत, इथं डेसिमल नंतर 2 डिजिट येतात. तीच मेजरमेंट आपण मायक्रोमीटर स्केलच्या सहाय्याने केली तर 3.427 सेंटीमीटर अशी आपल्याला मेजरमेंट घेतले. म्हणजे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आपण लेंथच मोजतो, पण वेगळ्या याच्यासाठी आपण वेगवेगळे जर इन्स्ट्रुमेंट वापरले, प्रत्येकाचा लिस्ट काउंट हा वेगळा आहे, त्यामुळे मेजरमेंट आपल्याला वेगळे येते. आणि मग आपल्या असं लक्षात येतं की त्या ठिकाणी हे याच्यापेक्षा हे ॲक्युरेट आहे. द मेजरमेंट विच इज टेकन विथ द हेल्प ऑफ वर्नियर कॅलिपर्स इज मोर ॲक्युरेट दॅन द मीटर स्केल, and the measurement which is taken with the help of micrometer screw gauge. Look here, there are 3 digits after the decimal point. So this is more accurate than the vernier scale. So measurement which is taken with the help of micrometer screw gauge is more accurate than the vernier calipers. So as the least count decreases, then the accuracy increases. So accuracy of the measurement depends upon the मेजरिंग इन्स्ट्रुमेंट विच इज वी यूज्ड. आपण जे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट वापरलेलं आहे त्याचा लिस्ट काउंट किती आहे त्याच्यावरती त्या ठिकाणी ही ॲक्युरेसी अवलंबून असते. फॉर एक्झाम्पल, वी हॅव टू सी दी सिग्निफिकंट फिगर्स इन द मेजरमेंट. मेजरमेंटमधल्या सिग्निफिकंट फिगर्स म्हणजे काय याचा आपण थोडासा आता आपण विचार करूया. ओके, फॉर एक्झाम्पल, इफ यू टेक वर्नियर कॅलिपर्स फॉर दी मेजरमेंट. वर्नियर कॅलिपर्सचा आपण वापर करूया आणि त्याच्या सहाय्यानं मेजरमेंट घेतले असं आपण समजूया. एखादा वस्तू आहे आणि त्या वस्तूची आपल्याला लांबी मोजायचं आहे. वर्नियर कॅलिपरच्या सहाय्यानं सांगितलं आणि 1 2 3 4 असं पण मेजरमेंट जर त्या ठिकाणी घेतल्या किंवा 4 विद्यार्थ्यांना आपण मेजरमेंट करायला सांगितलं तर पहिला विद्यार्थी काय करेल, 3.14 अशी मेजरमेंट करेल. दुसरा विद्यार्थी 3.15 असा करेल. तिसरा विद्यार्थी 3.14 अशी मेजरमेंट करेल. म्हणजे प्रत्येकाने केलेली मेजरमेंट ही त्या ठिकाणी वेगवेगळी आहे. लक्षात आलं. आणि आपलं माहिती आहे हाऊ टू मिनिमाइज द एरर. वी कॅन टेक द नंबर ऑफ रिडिंग्स अँड फाइंड आउट द मीन. आपण त्याचा मीन काढतो. आता हे मीन काढण्यासाठी आपण काय करायला पाहिजे तर या सर्वांची बेरीज करायला पाहिजे. बघा किती होते, 4 5 9 4 13. त्याच्यानंतर 1 आला इथं 4. ओके, अँड 9. हे टोटल झालं डिवायडेड बाय नंबर ऑफ रिडिंग्स. सो 9.43 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 3.14 अँड 3 अगेन 3. हे असं त्या ठिकाणी आपल्याला मेन रिडिंग येईल, ॲव्हरेज रिडिंग येईल. आता ह्या ॲव्हरेज रिडिंगमध्ये जर आपण विचार केला, वी आर सर्टन अबाउट द फर्स्ट 2 डिजिट 3 अँड 1. हे 2 जे डिजिट्स आहेत या मेजरमेंटमधले हे प्रत्येक ठिकाणी आहेत. इथं आहे, इथं आहे, इथं आहे. इथं मीनमध्ये सुद्धा त्या ठिकाणी 3.1 आलं. म्हणजे 3 आणि 1 हे 2 डिजिट आहे. याच्याविषयी आपल्याला खात्री आहे की हे 2 डिजिट कोणीही मेजरमेंट घेतली तरी ते येणारच. वी आर सर्टन अबाउट दीज 2 डिजिट्स. या 2 डिजिट्सच्या संदर्भात आपल्याला त्या ठिकाणी खात्री आहे. म्हणजे हे 2 डिजिट्स त्या मेजरमेंटमध्ये येणारच. वी आर सर्टन अबाउट दीज 2 डिजिट्स. बट वी आर नॉट सर्टन अबाउट दी 3rd डिजिट.
मग इथं 4 येऊ शकेल, 5 येऊ शकेल, 4 येऊ शकेल, कदाचित 3 येऊ शकेल, कदाचित 6 येऊ शकेल. वी आर नॉट सर्टन अबाउट दी थर्ड डिजिट. म्हणजे हे जे 4th आलेलं आहे इथं कुठलंही त्या ठिकाणी डिजिट येऊ शकतं. इथं 4 आले, इथं 4 आले, 5 आले, कदाचित 3 येईल, कदाचित 6 येईल वगैरे वगैरे. सो दीज आर दी 2 सर्टन डिजिट्स अँड दिस थर्ड इज अनसर्टन. हे पहिलं अनसर्टन आहे, त्याच्यानंतर हे 3, त्याच्यानंतर हे 3. आपण जे रीडिंग जर बदलले तर हे पुढचं सुद्धा सगळं बदलत जाणार आहे. म्हणजे त्याचे ॲव्हरेजसुद्धा त्या ठिकाणी बदलत जाणार आहे. म्हणजे वी आर नॉट शुअर अबाउट दी नेक्स्ट डिजिट्स. पुढच्या डिजिट्सविषयी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी खात्री नाही. म्हणजे हे सगळे अनसर्टन आहेत. पहिले 2 हे सर्टन आहेत आणि हे फर्स्ट अनसर्टन असं डिजिट मिळतं. मग हे जे डिजिट्स आहेत इन दी मेजरमेंट, इन एनी मेजरमेंट, द नंबर ऑफ डिजिट्स वी आर सर्टन अबाउट इट. म्हणजे ज्या डिजिट्सविषयी आपल्याला खात्री आहे असे काही डिजिट्स आणि दी फर्स्ट अनसर्टन डिजिट म्हणजे पहिलं ज्याच्याविषयी आपल्याला खात्री नाही असं डिजिट. हे जे डिजिट्स आहेत दॅट इज दी नंबर ऑफ सर्टन डिजिट्स अँड दी फर्स्ट अनसर्टन डिजिट्स. दीज आर कॉल्ड ॲज दी सिग्निफिकंट फिगर्स. त्यांनाच काय म्हटलं जातं? सिग्निफिकंट फिगर्स. सो व्हॉट आर सिग्निफिकंट फिगर्स इन दी मेजरमेंट? Significant figures in the measurement are nothing but the number of digits about which are certain. There is certainty. And the first uncertain digit about which are not certain. We are not certain. These digits are called as the significant figures. So, what are the significant figures here? The significant figure, number of significant figures. Number of significant figures are 1, 2 and 3. 1 and 2 about which are we are certain, and the third that is the first uncertain digit. पहिलं अनसर्टन डिजिट त्याच्या पुढे सुद्धा येणार आहेत, पण त्याच्याविषयी आपल्याला ते सेकंड अनसर्टन होईल, थर्ड अनसर्टन होईल, फोर्थ अनसर्टन होईल. आपल्याला पहिलं अनसर्टन डिजिट पाहिजे. सो इन एनी मेजरमेंट द नंबर ऑफ डिजिट्स अबाउट विच वी आर सर्टन अँड द फर्स्ट अनसर्टन डिजिट आर कॉल्ड ॲज दी सिग्निफिकंट फिगर्स. त्यांना आपण सिग्निफिकंट फिगर्स असं म्हणलं जातं. सो देर आर 3 सिग्निफिकंट फिगर्स. हे सिग्निफिकंट फिगरच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल. नाव देर आर सम रूल्स टू फाइंड आउट दी सिग्निफिकंट फिगर्स इन एनी नंबर और इन एनी मेजरमेंट. सो लेट अस सी वन बाय वन these 4 rules. In any number or in any measurement, all non-zero digits are significant. कुठल्याही मेजरमेंटमधले जे नॉन झिरो डिजिट्स असतात ते सगळे सिग्निफिकंट फिगर्स असतात. फॉर एक्झाम्पल इफ यू टेक 125.7. आता याच्यामध्ये 1, 2, 5, 7 हे सगळे कसे नॉन झिरो डिजिट्स आहेत. सो देर आर 4 सिग्निफिकंट फिगर्स. याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगरची संख्या किती आहे? 4 आहे. समजा आणखी एखादं आपण एक्झाम्पल घेतलं 3.14. आता ह्या मेजरमेंटमध्ये सुद्धा त्या ठिकाणी 1, 2, 3 आणि हे सगळे नॉन झिरो आहेत. पहिल्या नियमाप्रमाणे सगळे नॉन झिरो डिजिट्स हे सिग्निफिकंट असतात. म्हणजे ह्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती झाले? 3 झाले. समजा आपण एखादं त्या ठिकाणी आणखी एखादं एक्झाम्पल घेतलं 12.567. हे सगळे नॉन झिरो डिजिट्स आहेत. 1, 2, 3, 4, 5. सो सिग्निफिकंट फिगर्स आर 5. वी कॅन टेक वन मोर एक्झाम्पल 9.8. 9 नॉन झिरो, 8 नॉन झिरो. किती नॉन झिरो डिजिट्स आहेत? 2. म्हणून सिग्निफिकंट फिगर झाले 2. सो बाय द फर्स्ट रूल ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. सगळे नॉन झिरो डिजिट्स मेजरमेंटमधले सिग्निफिकंट असतात. ओके. ते सेकंड रूल
all the zeros between two non-zero digits are significant. All the zeros between two non-zero digits are significant. Second, for example, 502.7. आता आपण विचार करू याच्यामध्ये. आता हे नॉन झिरो आहे, हे नॉन झिरो आहे, हे नाही, म्हणजे तीन तरी त्या ठिकाणी सिग्निफिकंट झाले. आणि कोणतेही झिरोज जर दोन नॉन झिरोमधला जर झिरो असेल तर तो काय असतो, सिग्निफिकंट असतो. म्हणजे 5 आणि 2 यांच्यामधला जो झिरो आहे तो काय असणार आहे, सिग्निफिकंट असणार आहे. म्हणजे एकूण सिग्निफिकंट फिगर्सची संख्या किती झाली, 1, 2, 3 and 4. सो देर आर 4 significant figures. Okay, we can take one more example. 40201 हे एक्झाम्पल घेतलं. याच्यामध्ये 2 शून्य आहेत आणि ते 2 नॉन झिरोच्या मध्ये आहेत. 4 आणि 2च्या मध्ये 1 आहे आणि 2 आणि 1च्या मध्ये आहे. म्हणजे त्या 2 शून्यसुद्धा काय असणार आहे, सिग्निफिकंट. आणि पहिल्या रूलप्रमाणे 1, 2 आणि 3 हे नॉन झिरो डिजिट्स आहेत. म्हणजे एकूण किती झाले, 1, 2, 3, 4, 5. सो देर आर 5 नॉन झिरो डिजिट्स. वी कॅन टेक वन मोर एक्झाम्पल. से 3.4002 असा आपण नंबर घेतला. तर याच्यामध्ये बघा हे 2 झिरो आहेत, हे 2 नॉन झिरोच्या मध्ये आहेत, त्यामुळे ते सिग्निफिकंट आहेत. आणि 1, 2, 3 हे नॉन झिरो आहेत. म्हणजे 1, 2, 3, 4, 5 म्हणजे 5 सिग्निफिकंट फिगर्स झाले. ओके, वी कॅन टेक अनादर 602 हे एक्झाम्पल घेतलं. नाव 6 and 2 आर नॉन झिरो, दीज आर सिग्निफिकंट and this zero is between two non-zero numbers and therefore this zero is also significant. Therefore number of significant figures are 6, 0 and 2. In all there are 3 significant figures. So do you get it? The second rule, that is all the zeros between two non-zero digits are significant. म्हणजे कुठल्याही 2 शून्येतर संख्येच्या मधला जो शून्य असतो तो त्या ठिकाणी significant figure असतो. So this is the one rule, that is second rule. Now third rule, if the number is less than 1, then the zeros on the right side of the decimal point and to the left of the first non-zero digits are not significant. Okay, if the number is लेस दॅन 1, लेस दॅन 1 म्हणजे त्याच्या पूर्णांकामध्ये काय असणार आहे. फॉर एक्झाम्पल तो नंबर सुरू होताना नेहमी 0 पॉईंट असा सुरू होईल. ओके, तो नेहमी सुरू होताना 0 पॉईंट असाच सुरू होणार आहे. आणि असा जर सुरू होत असेल लेस दॅन 1, हा नंबर लेस दॅन 1 आहे, देन दी झिरोज ऑन द राईट साईड ऑफ डेसिमल पॉईंट अँड टू द लेफ्ट साईड ऑफ नॉन झिरो डिजिट्स आर नॉट सिग्निफिकंट. म्हणजे समजा या ठिकाणी हा 0.052 असा जर नंबर असेल तर काय होणार याच्यामध्ये, दिस नंबर इज लेस दॅन 1. देन अकॉर्डिंग टू दिस रूल द नंबर ऑफ झिरोज ऑन द राईट साईड ऑफ डेसिमल पॉईंट, हा जो दशांश चिन्ह आहे त्याच्या उजव्या बाजूला आणि फर्स्ट नॉन झिरो डिजिट 5 आहे त्याच्या डाव्या बाजूला, हा जो झिरो येतो तो सिग्निफिकंट असणार नाही. म्हणजे हा सिग्निफिकंट नाही आहे. आणि मग बाकीचा विचार केला तर हा 5 हा नॉन झिरो आहे, 2 हा नॉन झिरो आहे. म्हणजेच 1 आणि 2 हे 2च त्या ठिकाणी सिग्निफिकंट फिगर्स राहतील. म्हणजे सिग्निफिकंट फिगर्स किती झाल्या, 2 झाल्या. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हा रूल वापरून शोधता येईल. नाव वी कॅन टेक अनदर एक्झाम्पल. 0 पॉईंट संख्या लिस्ट आपण विचार केला, 0.00507 असा आपण नंबर घेतला. आता परत इथे 1 शून्य होते, आता इथं 2, 3 शून्य झाले, शून्याची संख्या वाढली. आता परत रूल त्याच्यामध्ये, आता पहिले 2 रूल आपण वापरलेले आहेत त्याचा पण आपल्याला विचार करावा लागेल. ओके, मग याच्यामध्ये शून्य संख्या ही 1 पेक्षा लहान आहे, त्यामुळं दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला आणि पहिल्या नॉन झिरो डिजिटच्या डाव्या बाजूला
किती शून्य आहेत ते बघायचं. याच्यामध्ये एकूण 2 आहेत. हा 2 आहेत, त्यामुळं या सिग्निफिकंट फिगर्स नाहीत अकॉर्डिंग टू थर्ड रूल. ओके. पण पहिला रूल जर वापरला तर ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट, म्हणजे हे एक सिग्निफिकंट आहे, हे एक म्हणजे 5 आणि 7 सिग्निफिकंट आहे. आणि दुसरा रूलचा वापर केला तर नॉन झिरो डिजिट्सच्या मधली कुठलीही 2 नॉन झिरो डिजिट्सच्या मध्ये कुठेही शून्य असेल तर ते सिग्निफिकंट असतं. म्हणजे हे शून्य सिग्निफिकंट असणार आहे, पण हे 2 नाही. हे 2 नाही कारण रूल नंबर 3. हे सिग्निफिकंट आहे कारण रूल नंबर 2. सो हाऊ मेनी सिग्निफिकंट फिगर्स आर देअर? 5, 0 and 7. In all there are 3 significant figures. हे 3 सिग्निफिकंट फिगर्स आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. ओके. वी कॅन टेक वन मोर एक्झाम्पल. से 0.0500002 असा आपण नंबर घेतला. ओके. तर याच्यामध्ये बघितलं अकॉर्डिंग टू थर्ड रूल हे सिग्निफिकंट असणार नाही, पण अकॉर्डिंग टू सेकंड रूल 1, 2 and 3 these are significant and these two numbers are also significant. So 1, 2, 3, 4, 5. So number of significant figures are 5. हे 5 सिग्निफिकंट फिगर्स त्या ठिकाणी आपल्याला मिळतील. म्हणजे ह्या पहिल्या 3 रूलचा यूज कसा करायचा इन ऑर्डर टू फाइंड दी सिग्निफिकंट फिगर्स हे आपल्या लक्षात आलेलं आहे. नाव दी फोर्थ रूल to determine the number of significant figures. Now the fourth rule is that, look here, if the number is written with the decimal point, then the zeros on the right side of non-zero digit are significant. म्हणजे आपण काही नंबर त्या ठिकाणी डेसिमल पॉईंटच्या वापरून पण लिहू शकतो, काही नंबरमध्ये डेसिमल पॉईंट असत नाही आहे. म्हणजे पहिल्याचा आपण विचार करूया. फक्त याच्यामध्ये 2 हाफ आहेत. पहिला हाफचा विचार करूया. इफ द नंबर इज रिटन विथ द डेसिमल पॉईंट देन द नंबर ऑफ झिरोज ऑन द राईट साईड ऑफ नॉन झिरो डिजिट आर सिग्निफिकंट. फॉर एक्झाम्पल एक आपण उदाहरण घेऊया. 13.50 हे एक एक्झाम्पल आपण घेतलं. आता हा नंबर जो आहे त्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट आहे, म्हणजे क्लिअर झाला. नंबर इज रिटन विथ द डेसिमल पॉईंट. देन द झिरोज ऑन द राईट साईड ऑफ नॉन झिरो डिजिट. हा नॉन झिरो आहे, हा नॉन झिरो आहे, हा नॉन झिरो. ह्या नॉन झिरो डिजिटच्या राईट साईडला जो झिरो आहे तो सिग्निफिकंट असतो. सो दिस झिरो इज ऑल्सो significant. So number of significant figures here are 1, 2, 3 and 4. So there are 4 significant figures. You can take this as 7.0201. Again 0. आता याच्यामध्ये 7, 2 and 1 हे नॉन झिरो डिजिट्स आहेत. म्हणजे पहिल्या रूलप्रमाणे दिस इज सिग्निफिकंट, दिस इज सिग्निफिकंट, दिस इज सिग्निफिकंट. देन अकॉर्डिंग टू सेकंड ऑल दी झिरोज बिटवीन 2 नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. म्हणजे 2 नॉन झिरो डिजिट्समधले हे 2 नॉन झिरो डिजिट्समधले त्या ठिकाणी हा सिग्निफिकंट आहे. पण हा सिग्निफिकंट नाही, कारण का? थर्ड रूल थर्ड रूल याच्यामध्ये बसत नाही आहे. ओके. कारण नंबर इज ग्रेटर दॅन 1. दिस नंबर इज नॉट लेस दॅन 1. सो दिस इज ऑल्सो सिग्निफिकंट बिकॉज दिस इज बिटवीन 2 नॉन झिरो डिजिट्स. अँड अकॉर्डिंग टू थर्ड रूल द नंबर इज रिटन विथ द डेसिमल पॉईंट देन द झिरोज ऑन द राईट साईड ऑफ नॉन झिरो डिजिट्स. हा नॉन झिरो डिजिट्स आहे, त्याच्या उजव्या बाजूला असलेलं झिरो हा सिग्निफिकंट आहे. So all the figures, all the digits are significant. So number of digits 1, 2, 3, 4, 5, 6. So number of significant figures are 6. We can take one more example. Say 1.2000. Look here.
This number is consists of decimal point. Okay, according to first rule, this is non-zero, this is non-zero, this is or these two are significant figures, and according to third rule, these zeros 1, 2 and 3, these are after the non-zero digits, that is the towards the right of non-zero digits. So these are also significant. हे सुद्धा त्या ठिकाणी significant असणार आहेत. So number of significant figures are here 5. हे 5 significant figures आपल्याला झाले. Okay. Then next part. On the other hand, if the number is without decimal point, then the zeros on the right side of the last non-zero digits are not significant. म्हणजे नंबर जर त्या ठिकाणी डेसिमल पॉईंट नसेल, उदाहरणार्थ 1200 हा नंबर आहे, याच्यामध्ये डेसिमल पॉईंट नाही आहे आणि डेसिमल पॉईंट नसेल तर पहिल्या रूलचा विचार केला, दीज आर सिग्निफिकंट, non-zero digits are significant, but the zeros on the right side of the last non-zero digit, हे जे लास्ट non-zero digit आहे त्याच्या उजव्या बाजूला असणारे झिरोज सिग्निफिकंट असत नाहीत, आर नॉट सिग्निफिकंट. लुक हिअर अगेन. On the other hand, if the number is without decimal point, this number is without decimal point, then the zeros on the right side of the last non-zero digit are not significant. So number of significant figures are only 2, 1 and 2. So number of significant figures are 2. Okay, you can take one more example. 700500 हा नंबर आपण घेतला. तर हा जर नंबर घेतला, 7 and 5 are significant according to the first law. These two zeros are also significant. Second law, number of zeros between the two non-zero digits are significant. So this is significant, significant, significant and significant. But these two zeros are on the right side of last non-zero digit. शेवटचा जो non-zero digit आहे या संख्येमधला शून्येतर संख्या ही 5 आहे, त्याच्या उजव्या बाजूला असलेले शून्य हे सिग्निफिकंट असत नाही. These are not significant. So how many significant figures are there? 1, 2, 3 and 4. So number of significant figures are 4. ओके, म्हणजे ह्या पद्धतीने आपल्याला सिग्निफिकंट फिगर्स हे मोजता येतील. वी कॅन टेक सम एक्झाम्पल्स अँड ट्राय टू फाइंड द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स. ओके, सो the first we can take 0.0205. okay, second we can take 102.4. okay, third we can take 32000. okay, number 4 say 4.750 into 10 raised to 4. okay, then we can take 5 as 3.02 into 10 raised to minus 3, 6. Can take another example, say 4052.02 and take another 0.00520. आता हे नंबर आपण घेतलेत, याच्यामधले सिग्निफिकंट फिगर्स आपण बघूया वन बाय वन. हियर नंबर इज लेस दॅन 1, नंबर इज लेस दॅन 1, थर्ड रूल. ओके, असा असेल तर दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूचा आणि पहिल्या नॉन झिरो डिजिटच्या डाव्या बाजूचा हा सिग्निफिकंट असणार नाही. दिस इज नॉट सिग्निफिकंट. दीज टू आर सिग्निफिकंट. हे 2 आणि 5 सिग्निफिकंट आहेत. these are significant, but and this 0 is also significant because this 0 is between two non-zero digits. So this is also significant. So number of significant figures are here
3. Okay, now here this number with the decimal point आहे. आता याच्यामध्ये नॉन झिरो डिजिट्स 1, 2 and 4 म्हणजे हा सिग्निफिकंट. दिस झिरो इज बिटवीन टू नॉन झिरो डिजिट्स, सो दिस ऑल्सो सिग्निफिकंट. सो नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स 4. This number is without decimal point. Rule number 4, second half. डेसिमल पॉईंटचा नाही आहे, त्यामुळं लास्ट नॉन झिरो डिजिट याच्यामधला 2 आहे. लास्ट नॉन झिरो डिजिटच्या उजव्या बाजूचे झिरोज हे सिग्निफिकंट असत नाहीत, म्हणजे सिग्निफिकंट फिगर्स ओनली 2. ओके, नाव दिस नंबर कॅन बी रिटन ॲज 10⁴ आहे. वी कॅन राईट दिस 4, 7, 5, 0. डेसिमल पॉईंट 4 जर 1, 2, 3 आणि 4 म्हणजे हा नंबर असा लिहिता येईल आपल्याला. ओके, आता याचा विचार केला तर याच्यामध्ये डेसिमल पॉईंट नाही, हा कन्वर्ट केला आहे आपण नंबर. याच्यामध्ये डेसिमल पॉईंट नाही आहे, म्हणजे 1, 2, 3 सिग्निफिकंट आहेत. लास्ट नॉन झिरो डिजिटच्या उजव्या बाजूची झिरो सिग्निफिकंट असत नाहीत. सो नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स ओनली 3. ओके, नाव दिस नंबर, हाऊ कॅन राईट दिस नंबर? 10⁻³ म्हणजे दशांश चिन्ह 3 डिव्हिजन इकडे येणार, म्हणजे हा नंबर आपल्याला कसा लिहिता येईल? 0.00302. हे दशांश 10⁻³ असल्यामुळे दशांश चिन्ह 3 घरी इकडे आलं, म्हणजे 1, 2 आणि 3 हा नंबर आपल्याला असं लिहिता येईल. आता हा नंबर जो आहे लेस दॅन 1, थर्ड रूल, लेस दॅन 1 असेल तर दशांश चिन्ह आणि पहिला नॉन झिरो याच्यामध्ये हे सिग्निफिकंट असत नाहीत. हे 3 आणि 2 सिग्निफिकंट आहे बाय फर्स्ट रूल, अँड दिस झिरो इज ऑल्सो सिग्निफिकंट अकॉर्डिंग टू सेकंड रूल. सो सिग्निफिकंट फिगर्स आर 1, 2 and 3. 3 सिग्निफिकंट फिगर्स याच्यामध्ये आपल्याला मिळाले. हिअर द नंबर कन्सिस्ट ऑफ डेसिमल पॉईंट आहे, पण या डेसिमल पॉईंटचा जो लास्ट नॉन झिरो डिजिट आहे त्याच्या उजव्या बाजूला 0 नाहीत, आणि असती तरी ते सिग्निफिकंट नसती त्या ठिकाणी. ओके, मी याचा विचार केला 1, 2, 3, 4 हे सगळे सिग्निफिकंट आहेत, आणि हे 0 आणि हे 0 बिटवीन 2 नॉन झिरो डिजिट्सच्या मध्ये आहेत, म्हणजे 3 + 2 सिग्निफिकंट फिगर्स 5. याच्या पुढे जरी 0 असत्या तर सिग्निफिकंट झाल्या नसत्या, कारण याच्या उजव्या बाजूला जे 0 येतात ते सिग्निफिकंट असत नाहीत. नाव दिस नंबर इज लेस दॅन 1. सो number of zeros between decimal point and first non-zero digits are 2. These are not significant. Okay, but this number 5 and 2, these are non-zero digits. हे non-zero digits आहे. Okay, and this 0 is also significant because this number is written with the decimal point. हा नंबर डेसिमल पॉईंटनं लिहिलेला आहे, आणि डेसिमल पॉईंटनं लिहिलं असेल तर झिरोज ऑन दी राईट साईड ऑफ नॉन झिरो डिजिट्सच्या राईट साईडला जो झिरो असतो तो सुद्धा सिग्निफिकंट असतो. सो नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स आर 3. ओके, सो यूजिंग दिस रूल वी कॅन फाइंड द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स इन एनी गिवन मेजरमेंट और इन एनी गिवन नंबर. ओके.